आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी काय बोलतोय ते लक्षात येते ना तुमच्या? बघा ना प्रयत्न करू. डॅड, आपण त्याला वाटेल तेवढे पैसे देऊ, पण हा गजा मिळेल कुठे? या गजाला एकदा डेस्परेटली फोन करण्याचा प्रयत्न केला होता मी, पण आय थिंक त्याचा नंबर बदललाय. पण या गजाचा नंबर 2 व्यक्तींकडून मिळू शकतो. एक म्हणजे यशोधरा आणि दुसरा संजय मामा. नाही नाही, ते शक्यच नाही. मामा कधीच गजाचा नंबर देणार नाही. आपण निदान प्रयत्न तर करू शकतो त्यांच्या फोनमध्ये नंबर शोधायचा. पण कसा मिळवणार नंबर आपण? त्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. वहिनी, मला आता बिलकुल थांबायचं नाहीये. मला कळलंय माझी श्रावणी जिवंत आहे, तर कसली वाट बघू मी? मला लवकरात लवकर श्रावणीशी लग्न करायचंय. मी एकदा गमावलंय तिला, आता अजून वेट करू नाही शकत मी. बरोबर आहे, तुझ्या भावना मी समजू शकते, पण आपल्या घरातले सपोर्ट नाही करणार ना. इतकी घाई का करायची बरं आपल्याला? हो, माझा तर मम्मांवर बिलकुल विश्वास नाहीये, पण कोणाचा सपोर्ट असो वा नसो, मी श्रावणीशीच लग्न करणार आहे. हवं तर देवळात जाऊन करेल. तू आहेस ना माझ्या बरोबर? हो, मी आहे तुझ्या पाठीशी. काही वेळ लागले का यांना? नाही नाही, ही माहिती ताईला कळवायलाच हवी. ही माहिती जास्त महत्वाची आहे. कळवतो, ताबडतोब कळवतो. आपण आजच लग्न लावूया का? चालेल का? हो चालेल, पण यातलं मम्मांना काहीच कळायला नको. डोंट वरी, ममांना काही कळणार नाही. ठीक आहे, आजच जाऊन आपण देवळात लग्न लावूया. हो. ताई, अगं ताई ऐक ना, हातातली सगळी कामं बाजूला ठेव. तुला काहीतरी करावं लागेल ताई. काय झालं? ताई, ती आराध्या आणि अक्षयचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. ते दोघे मिळून अक्षय आणि श्रावणीचं लग्न लावायला निघालेत आजच. व्हॉट? हो ताई, आपण हे लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न करत होतो आणि तेच लग्न व्हायला निघाले ताई. नो नो नो, असं नाही होणार. नाही नाही नाही, पैशांचा काही इश्यू नाहीये, फक्त सगळं कायदेशीर आणि व्यवस्थित व्हायला हवं. ओके, आम्ही केव्हा यायला हवं तिथे? ऍक्च्युली माझ्या फियांसेची तब्येत जरा बरी नाहीये, सो या लग्नाच्या प्रोसेसला किती वेळ लागेल मला कळेल का? ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. ओके. अक्षय, एक मिनिट. अक्षय, आम्हाला कळलं तू आज लग्न करतोय श्रावणीशी. इतकं घाईघाईत करायची काय गरज आहे? अरे ती, आय मीन, शी इज नॉट वेल. तिची तब्येत बरी नाही आहे. आय मीन, असं नाही करायला पाहिजे, नाही का? यू नो, आम्ही काय तुमच्या लग्नाच्या विरोधात नाही आहोत. इशिता म्हणून आम्ही तिला ऍक्सेप्ट केलंच होतं. हे तर आता आम्हाला कळतंय की ती फसवी मुलगी आहे. आय मीन, जे काय ती आणि तिची बहीण जे काही सुरू आहे, सॉरी बट आम्हाला खरंच वाटतं की आता असं घाईघाईत नाही लग्न करायला पाहिजे. तिची तब्येत बरी होईपर्यंत थांबायला पाहिजे. आम्ही नंतर लावून देऊ लग्न. कळतंय का तुला? सॉरी मम्मा, पण मला तुम्हाला इथे जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवावं लागेल, तरच आराध्या वहिनी तुमच्या खोलीत तिचं काम पूर्ण करू शकेल. काय पासवर्ड असेल? यांचं स्वतःवरच जास्त प्रेम आहे. स्वतःच नाव टाकून बघायला हवं. ओह शिट, काय पासवर्ड असेल?
बर्थडे टाकून बघते. बाबांना फोन करून बघू का, त्यांना माहिती असेल. हॅलो. हा बोला राधे. फोन तर मी घेतलाय, पण पासवर्ड काय मला कळत नाहीये. किती डिजिटचा पासवर्ड आहे? 6. एक काम कर, तू यशोधराची जन्मतारीख टाक. बाबा टाकून बघितली पण रॉंग दाखवते आणि 2 अटेम्प्ट ऑलरेडी झालेत. स्वतः लास्ट अटेम्प्ट उरलाय. एक काम कर, अक्षय आणि श्रेयस या दोघांपैकी एकाची जन्मतारीख टाक. बर्थडे पण मग कोणाची असेल, अक्षय की श्रेयस? श्रेयस. ओके. झाला अनलॉक. हे बघा राधा, लवकर लवकर काम आटप. अक्षय यशोधराशी बोलतोय, मी पण तिकडेच जातोय. आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको. क्विक. हो हो. अक्षय, तुला कळतंय का आम्ही काय बोलतोय? प्लीज. सॉरी मम्मा, पण श्रावणीची इच्छा आहे आणि असंही आमचं एकमेकांवर प्रेम आहे, तर थांबण्यात काय अर्थ? अरे तसं नाही म्हणायचंय आम्हाला. मामा असू द्या, मला माहिती तुम्ही फक्त टाइम बाय करताय. बेसिकली श्रावणी आणि माझं लग्न व्हावं ही तुमची इच्छाच नाही ना. आज ना उद्या. माझी श्रावणी मला परत मिळाली तेव्हा तुम्हाला आनंद नाही झाला, त्रास झालाय. हो, आराध्या वहिनी जे जे म्हणते तशाच तुम्ही वागताय. मला तर आराध्या वहिनीच्या बोलण्यावर विश्वास बसायला लागलाय. तू काय बोलतोयस अक्षय? अरे हे बघ, असं काही नाहीये. आम्ही म्हटलं ना तुला की आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. ट्रस्ट मी. अरविंद, अरे समजाव ना याला. हा बघ काय किती घाईत काहीतरी चुकीचे निर्णय घेतोय. याला जरा समजाव. मामा मामा मामा, ठीक आहे, मी आज लग्न करणार नाही. पण श्रावणीची तब्येत बरी झाली की तुम्ही स्वतः आमचं लग्न लावून देणार. चालेल ना मामा? राईट ना बाबा? अरे अक्षय, काय चाललंय तुझं? घरात काय चाललंय? तू कुठल्या विषयावर चर्चा करतोय? अरे ही काही वेळ आहे काय लग्नाचा विषय काढण्याची? अरे यशोधराची मनस्थिती बघ ना जरा. हे बघ, सत्य शोधून काढायचं असेल ना तर यशोधर आणि आराध्या या दोघींनाही समान संधी द्यायला हवी. कळलं तुला? प्लीज. तेच म्हणतात. थँक्यू अरविंद, थँक्यू सो मच. बघ, अँड थँक्यू टू यू टू. गजा गजा. ममांच्या रूम मध्ये काय करतेस तू आराध्या? मम्मांचा फोन आहे ना तुझ्या हातात? श्रेयस, मी ते मम्मांचा फोन तुझ्याकडे काय आराध्या? हे असं वागतेस आणि तुझं म्हणणं आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून? आराध्या, मम्मांना फसवतेस तू. त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या रूम मध्ये येऊन त्यांचा फोन चेक करतेस, त्यातून माहिती घेतेस. असं नाहीये. प्लीज माझं ऐकून घे. मी हे जे काय करते ते तुझ्या स्वार्थासाठी करतेस. तुला माझ्या बरोबरचं लग्न का टिकवायचंय ना हे हळूहळू लक्षात येत आहे माझ्या आता. असं नाहीये. तू का असं बोलतोयस? तू मी असं बोलतोय कारण आराध्या, तुला हे नातं फक्त याच कारणासाठी टिकवायचंय कारण तुला या घरात राहायचंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने ममांना त्रास द्यायचा आहे. दिवसेंदिवस माझ्या मनातून उतरत चाललीस तू. मी ममांना हाक मारून इथे बोलवण्याच्या आधी निघून जाय कडनं.
जाते जाते मी इथून, पण जसं दिसतं ना तसं नसतं. मला एक संधी तर दे. श्रेयस, हे बघ, मला एक साक्षीदार मिळालाय. त्याच्या सांगण्यावरून तरी तुझा विश्वास बसेल की मी जे सांगते ते सगळं खरंय. मी त्याला भेटायला चालले. तू प्लीज माझ्या बरोबर चल आणि तुझ्या स्वतःच्या कानांनी ऐक जे सत्य आहे ते. जर माझं म्हणणं खरं नसेल तर मी स्वतः या घरातून निघून जाईन श्रेयस. आणि खरं ठरलं तर तू ठरव तुला काय करायचंय ते. पण तू प्लीज आत्ता माझ्या बरोबर चल, प्लीज. सत्य शोधण्यासाठी अक्षय आणि बाबाही मला मदत करतात. मला वाटलं होतं तूही करशील. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तू आमच्या शब्दाचा मान ठेवून आज लग्न करत नाहीयेस. हे बघ, आम्हाला माहिती आहे आमची दोन्ही मुलं आमच्या शब्दाबाहेर नाही आहेत. पुन्हा एकदा आज प्रूफ झालं. थँक्यू. खरंच बेटा. अक्षय, इट्स ओके. खरंच मनापासून आभार. तुम्ही आमच्यावर नाही तर तुमचा आमच्यावर असलेल्या कंट्रोलवर प्रेम करतात. यू लाईक टू कंट्रोल अँड रूल. मग त्यात समोरच्याच्या भावनांच्या चिंध्या झाल्या तरी चालतात तुम्हाला. वहिनी, तू मेसेज केलायस? नंबर शोधला आणि मेसेज सुद्धा केला. त्याला सांगितलं आपल्या फॅक्टरीच्या वेअरहाऊसला भेटायला ये. तर तो म्हटला की येतो. पण प्रॉब्लेम असा झाला, नेमकं श्रेयस त्याच वेळी रूम मध्ये आला. अरे, आणि तो माझ्यावर खूप चिडला. ममांच्या रूम मध्ये काय करतेस तू आराध्या? बरं झालं श्रेयसच्या नकळत मी ते मेसेज डिलीट केले, नाहीतर सगळा प्लॅन फेल गेला असता. मम्मांचा फोन आहे ना तुझ्या हातात? त्याला मी खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हटलं मी जे काही सांगते ते खरं आहे आणि सासूबाई खोट्या आहेत हे प्रूव्ह करण्याची एक संधी मला दे. पण तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. उलट त्यानेच माझ्या हातातून तो फोन खेचून घेतला. काय? आणि तो नंबर ट्रान्सफर करायचाच राहिला. आराध्या, खरंच गडबड झाली आहे. म्हणजे माझी चूकच झाली. श्रेयस आणि तुझ्यामध्ये आधीच कडवटपणा आहे, तो आता ह्या गोष्टीमुळे आणखी वाढेल. पण आता आपल्या श्रेयसला पण कन्व्हिन्स करायला हवं ना आपल्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी. हो. एनिवे, आता गजाला भेटणं जास्त गरजेचं आहे. मी निघते. वहिनी, एक मिनिट थांब. तो गजा जी कामं करतो ना ते पाहून असं वाटत नाही तू की फार चांगला माणूस आहे. तू एकटी तिथे गेली ना तर तुझ्या जीवाला धोका आहे. सो मी पण येतो. ठीक आहे. श्रेयस, तू इथे काही काम होतं का? श्रेयस, हा, बिझनेस बद्दल बोलायचं होतं थोडं. ते आता आपलं जे नवीन प्रोजेक्ट आहे, ओव्हरसीज क्लायंट आहेत, त्या प्रोजेक्टवर आपण स्वतः लक्ष द्यायला हवंय मम्मा. ते जर सक्सेसफुल झालं तर आपला जो काही अराउंड 100 crores लॉस झालाय आता
तोही भरून निघेल आणि आपल्याला प्रॉफिटही होईल. आय नो. आणि एक गोष्ट मला बोलायची होती, ऑपरेशन्स मधल्या काही गोष्टी आपण ऑलरेडी ऑटोमेटेड केलेल्या आहेत, पण तरीही अजून मॅन्युअल आहेत काही ऑपरेशन्स. तर मला वाटतं तेही ऑटोमेटेड करून घ्यायला हरकत नाही. नाही. आता जे आपण मॅन्युअली करतो ते सगळं तसंच राहू दे, कारण जे ऑटोमेटेड आहे त्याच्यात एरर्सची शक्यता असतेच, आणि एरर झाले की मग ते हँडल करणं जास्त डिफिकल्ट होतं. सो काही गोष्टी जशा आहेत ना तशाच राहू दे, त्याने आपण अधिक लक्ष ठेवतो. आय नो गेले काही दिवस आमचं अगदीच लक्ष नव्हतं, पण ते तसं का आहे हेही तुला माहिती आहे. श्रेयस, हे अचानक जे वादळ घोंगावत आपल्या घरावर आलंय ना, त्याने अगदी हतबल फील होत आहे आम्हाला. असं वाटतंय की आमच्याकडे पाहिलं की प्रत्येकाच्या कपाळावर आठी येते, प्रत्येकाच्या नजरेत आम्हाला संशय दिसतोय. असं वाटतं की प्रत्येक जण आम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय, आराध्य जे म्हणते तसंच वागली आहेस का तू? स्वतःच्याच घरात गुन्हेगार असल्याचा फील आलाय आम्हाला. कोणाशी बोलायला भीती वाटते. असं वाटतं कोणाशी काही बोललो तर त्याचा वेगळाच अर्थ तर नाही ना काढणार. असं काही नाहीये मम्मा. तसंच आहे रे, तसंच आहे श्रेयस. आम्हाला दिसतंय ना आराध्या सगळ्यांशी खोटं बोलते, पण नो वन इज क्वेश्चनिंग हर. ती खोटं बोलते ते बोलते रे. तिने तुला अख्ख्या कुटुंबाशी खोटं बोलायला भाग पाडलं. आय एम सरप्राइज्ड अँड शॉक्ड बोथ. ज्या मुलाला खोटं बोलण्याची इतकी चीड आहे त्याचं जास्त दुःख होत आहे आम्हाला. आमचा छोटा श्रेयस आठवला आम्हाला. शाळेत असताना तुझ्या मित्रांनी परीक्षेत कॉपी केलं, चिटिंग केली तर तुला आवडायचं नाही. तू ते करायचं नाहीस, परत टीचरना कंप्लेंट करायचा की आमचे मित्र असं करतायत म्हणून. वी ऑल वे सो प्राऊड ऑफ यू. आय एम सॉरी मम्मा. नाही, डोंट से सॉरी. आय एम शुअर तुला तुझी चूक कळली आणि पुन्हा तू असं काही करणार नाहीस, राईट? मम्मा, तुमचा फोन अरे आमचा फोन तुझ्याकडे काय रे? मगाशी मी तुमच्या रूम मध्ये आलो तेव्हा तुमचा फोन इथे होता आणि तुम्ही इथे नव्हतात. तर मला वाटलं की तुम्ही फोन विसरून कुठे गेलात, म्हणून मी तुम्हाला द्यायला येत होतो फोन, पण तुम्ही तेवढ्यात आलात इथे. अच्छा, बाकी काही नाही, मला बिझनेस बद्दलच बोलायचं होतं, मी आलोच जरा. ओके. असं का वाटतंय की श्रेयस आमच्याशी काहीतरी खोटं बोलतोय, काहीतरी लपवतोय? आमचा फोन आमच्या रूम मध्ये होता, एवढा काळजीने आमच्याकडे याचा संबंध आराध्याशी तर नसेल ना? येस, दिस इज अ पॉसिबिलिटी. तिला फोन मधनं काहीतरी इन्फॉर्मेशन हवी असेल, काही डिटेल हवे. गॉड, पण आमचा पासवर्ड कसा कळला असेल तिला? असं तर अफरण कळत नाही तिने काय केलंय. आय एम शुअर शी हॅज टच्ड माय फोन. Sure, I have a feeling किती. God. ताईचा फोन. हा ताई, बोल ना. संजय, आम्ही बोलतोय. संजय, त्या आराध्याचे पंख ताबडतोब छाटायला हवेत.
अरे डोक्यावर नाचायला लागली ती आमच्या. यु नो व्हॉट, आय हॅव अ फीलिंग की तिने आमच्या फोनला हात लावला. शी टॅम्पर्ड विथ माय फोन. काहीतरी इन्फॉर्मेशन ट्रॅक करायचा प्रयत्न केलाय तिने. काय ते आम्हाला कळलेलं नाहीये. तू एक काम कर, तिच्यावर बारीक नजर ठेव. ती कोणाला भेटते, कोणाला फोन करते, कोणाला मेसेज करते, एव्हरीथिंग. आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग. ताई तू टेन्शन घेऊ नको ताई. ताई या क्षणापासून आराध्या कुठेही गेली तर ती जाऊन जाऊन आपल्याच गाडीने जाणार आणि मी आपल्या गाडीचं GPS लोकेशन ट्रॅक करतो. म्हणजे काय होईल की ती कुठे जाते हे आपल्याला कळेल आणि हे कळालं की ती काय करते हेही कळेल. नाही 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 ताई तू बिलकुल टेन्शन घेऊ नको. अगं मी असताना तू टेन्शन घेतेस. मी सगळी इत्तमभूत माहिती काढून तुझ्यापर्यंत पोहोचवतो. गुड गुड गुड. बारीक नजर ठेव. डू यू अंडरस्टँड? माहिती काढावा लागणार. विश यू ऑल द बेस्ट. ओके चल. एक मिनिट. मी पण येतो तुमच्या बरोबर. माझा कोणा एकावर विश्वास आहे किंवा संशय आहे म्हणून नाही, पण सत्य काय आहे ते मलाही जाणून घ्यायचंय.